जम चुरू चुरू बोलायला लागली. मध्ये बोलते ना वा. ती शिक्षा माहिती आहे ना काय ते माहिती आहे ना. तुझ्या फाटक्या तोंडातून आवाज नाही काढायचा बाहेर. कळलं ना. यावेळी तुला फक्त न बोलण्याची शिक्षा दिली आहे. पुढच्या वेळेस जर असं केलं ना तर जीभ कापून हातात देईन तुझ्या मी. विलास दादांच्या खोली बाहेर तू काय करतेस? ते मी देवींसाठी चहा बनवायला चाललेली. त्यांची चहाची वेळ मला माहिती आहे. मी चहाच घेऊन येत होते. चहा. घे. थँक्यू. सावी, तू नवीन आहेस या घरात. म्हणून या घरातल्या गोष्टींपासून जेवढं लांब राहशील ना तेवढं चांगलं आहे. थँक यू सो मच. बरं तुम्ही पण सावी, असा चेहरा का पडलाय तुमचा? परत काही झालंय का? सावी बोला की काहीतरी. काही नाही. मला ना सारखं असं वाटतंय की या घरात माझ्या पाठीमागं लई काय काय होते. मला ते कळत नाही आणि माझ्यापर्यंत ते पोचत पण नाहीये. मी जरी या घरात सून म्हणून आले असले ना
तर या घराला मला ओळखताच येईना झाले बघा. सारखे प्रश्न 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 आणि प्रश्न. माझ्या बायकोच्या डोक्यात, तिच्या मनात माझा विचार तर कुठंच नाही. काही असेल तर ते फक्त प्रश्न. हे असंच का झालं, ते तसंच का झालं, हा असाच का वागला, ती तशीच का बोलली, फक्त प्रश्न. सावी, तुम्ही जेवढा विचार करताय ना तेवढं काहीच नाहीये. आणि आता या घरात आलाय तुम्ही, ते घर कळायला जरा वेळ लागेलच की. तुम्ही उगाच टेन्शन घेत बसलाय एवढं. सावी, मी तुमच्या हातावर काहीतरी गिरवतो, तुम्ही ओळखून दाखवा. ओळखा बरं. सावी आहो, मास की आता. अजून किती म्हणू बरं मी तुम्हाला. आता ना माझी पण चिडचिड व्हायला लागली. सोडा तो विचार. धैर्य, सॉरी, खरंच सॉरी. अहो, तुमची चिडचिड व्हावी असं इंटेन्शन नव्हतं माझं, खरंच. मी तरी काय करू आता, माझ्या डोक्यातून हे विचारच जात नाहीयेत बघा. हेच सगळे विचार आहेत तुमच्या डोक्यात, नवऱ्याचा विचार कुठंच नाही. नाही, असं नाहीये, म्हणजे सावी, हे बघा, तुम्ही एकमेव हक्काची जागा आहात माझी. आणि ह्या बाकीच्या गोष्टींचा विचार करून ना तुम्ही तीच जागा माझ्यापासून लांब नेताय. सावी, आपण एकत्र येण्यासाठी, लग्न करण्यासाठी किती काय काय केले आठवते ना तुम्हाला. असो, आराम करा तुम्ही. आणि अजून काही विचार करायचे असतील ना तर तेही करत बसा. मीच जातो बाहेर. धैर्य, खरंच सॉरी. आता एवढं चिडणार तुम्ही माझ्यावर? तुम्ही इकडे बसा इथं. आता मी तुमच्या हातावर काहीतरी लिहिते आणि तुम्ही ओळखून दाखव. ओळखा बरं. वरवरचा दिखावा करायची काही गरज नाहीये. पक्का, जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल ना तर डोक्यात जे काही विचार चाललेत ना ते सगळे बाजूला ठेवून खरंच मनापासून माझ्यासाठी काहीतरी करा, तरच हा मूड सोडणार आहे मी. धैर्य, बरं ठीक आहे, आता तुम्हीच सांगा काय करू मी. अच्छा, म्हणजे ते सुद्धा आता मीच सांगायचं. तुम्हीच ठरवान, करा काय ते.
इरा लव्स धैर्य, धैर्य लव्स इरा. धैर्य, किती वाट बघायला लावताय मला. हा ना लवकर. आज फक्त मी आणि माझे धैर्य. इतका वेळ लागतो का? मुद्दाम त्रास देताय ना तुमच्या इराला. माहितीये मला, मुद्दाम करताय तुम्ही ते. या लवकर, वाट बघतीये मी. आज फक्त तुम्ही आणि मी. धैर्य, खरंच सॉरी, मनापासून. खरंच सॉरी. आणि मी प्रॉमिस करते तुम्हाला, इथून पुढं आपल्या दोघांमध्ये मी कधीच कुठलाच विचार येऊ देणार नाही. फोन का उचलत नाहीयेत? तुम्ही ना तुमच्या इराला मुद्दाम त्रास देताय आता. मी वाट बघतेय तुमची.
हा ना लवकर. बरं सावी, खूप जास्त वेळ झालाय, तुम्ही पण दमला असाल ना, आराम करा, मी जा. धैर्य, मला माहितीये की आपण असं ठरवलंय आपलं नातं पुढे नाही घेऊन जायचं, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही रोज बाहेरच झोपायला जा. म्हणजे इथं झोपू शकता तुम्ही. नक्की नक्की. काय एवढा वेळ लागतोय यांना? फोन उचला धैर्य, फोन उचला. धैर्य, मला वचन दिलेलं, मी नक्की येणार, पण तुम्ही मला फसवलंत. फसवलंत तुम्ही मला. ह्याची किंमत मला मोजावीच लागेल. धैर्य, उद्या मी तुमच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास करणार. सावी, अहो कशाला, आता कुठं बरं वाटतंय तुम्हाला, त्याच्यात उपवास काही नाही होत मला. तुम्ही माझ्यासाठी किती काय काय केलं, मग मला पण तुमच्यासाठी हा उपवास करायचा आहे आणि मी करणारच. बर ठीक आहे. बरं आता झोपून घ्या लवकर. चल. धैर्य, धैर्य, एवढ्या सकाळ सकाळ कुठे गेले? हे घ्या.
आणि सगळं एकदा नीट चेक करून घ्या. काही राहिलं असेल तर मला आत्ताच सांगा, मी घेऊन येते. हो का, असं काय करताय तुम्ही? काय झालंय हो? तुम्ही काहीच का बोलत नाहीये? म्हणजे मगाचपासून जे काही विचारते तुम्ही खुणेनच सांगताय. काय झालंय सांगा की. काही म्हणजे वहिनी, काही मदत करू? अगं नाही, सगळं झालंय. काय झालं? अवंती वहिनी का बोलत नाहीयेत काय? प्रेमामुळं. माझ्या बायकोचं का नाही माझ्यावर लय प्रेम आहे, त्यामुळे तिनं उपवास धरलाय. आणि त्याच्याबरोबर मौन व्रत पण. काय बायको? सावी, काय झालं? कोणाला शोधतेस? धैर्यांना. म्हणजे बघितलं का त्यांना कुठं? अगं इथंच कुठं असतील, येतील. एक काम कर की, त्यास ते फोन लाव. हा. चला, झाली सगळी तयारी? होय. चला पूजा सुरू करूया. भाऊ, यंदा बाप्पा आपल्या शाळेत नाही येणार. आम्ही सगळी किती वाट बघतोय. हो ना रे? हो. पिंगे, बाळा, आपल्या बाप्पाचं अजून एक नाव आहे, विघ्नहर्ता. मला विघ्नहर्ता म्हणजे काय ठाऊक आहे का बाळांनो? नाही. बाळांनो, विघ्नहर्ता म्हणजे विघ्नाचं हरण करणारा. सगळ्या संकटांना संपवणारा यो बाप्पा एक नाही, आपल्या सगळ्या भक्तांना कसलंही संकट असू दे मग त्यातनं तो वाचवतोच. तो विघ्नहर्ता. आज आपल्या शाळेवर एक संकट आलंय, पण मला खात्री आहे माझा विघ्नहर्ता बाप्पा जो आहे तो आपल्याला यातनं नक्की वाचवणार. यातनं नक्की काहीतरी मार्ग दाखवणार.
हो बाप्पा मार्ग दाखवायलाच असतात, फक्त तुम्ही तो मार्ग घेणा झालायसा. म्हणजे तुला म्हणायचंय काय दिपे? सर प्लीज जरा पोरांना बाहेर घेऊन जातायसा. हो मुलांनो या बाहेर. भाऊ अहो तुम्ही धैर्य मुजुमदारचे आजी सासरे आहेसा. आता हे सगळं बाप्पाच्या आशीर्वादानेच होते की नाही सांगा बरं. आता तुम्ही जर त्यांचं नाव त्यांची ओळख वापरली सा तर असं चुटकी वाजवायच्या तुमची सगळी विघ्न नाहीशी झाली असतील बघा. दिपे माझा जो बाप्पा आहे की नाही तो मला दुसऱ्याचं नाव वापरायची त्याची मदत घ्यायची कधीही बुद्धी देणार नाही ना कधी तशी वाट दाखवणार. मी आज पतूरजी काही केलंय की नाही ते सगळं माझ्या मेहनतीने माझ्या हिमतीने केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना ना मी कधी खोटेपणा केला ना कधी खोटेपणाचा आधार घेतला. कायम तत्व पाळतच ही शाळा सांभाळत आलोय, मोठी करत आलोय. आज माझ्या शाळेवर ही वेळ आल्या. पण बघच तू ही शाळा वाचवताना सुद्धा मी माझं खरं मन, माझे विचार आणि कसलाही डाग नसलेलं चारित्र्य घेऊनच ही शाळा वाचवणार. बघच तू. डबा आणलाय, जेवून घ्या. तर सगळ्यात आधी गणपतीची, मग महादेवाची आणि मग सखी पार्वतीची पूजा करायची. धैर्य कुठे? त्याचं आवरलं नाही का अजून? सतत आपलं आम्ही कसं एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांचा आदर करतो, ज्या काही गोष्टी करायच्या ते एकत्र करतो, असे सतत टिमकी वाजवत असतात ना. होय की हे माझ्या समोर पण बोललेले. किती संकट येऊ दे आम्ही एकत्रच असणार. अरे पण भास्कर संकट नाही रे, आज तर सण आहे की. ते पण लग्नाचा पहिला सण. आणि लग्नाच्या पहिल्याच सणाला नवरा कुठे ते माहिती नाही वय. विलास सावी एकदा फोन करून बघ ना. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे, कृपया नंतर प्रयत्न करा. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी स्विच ऑफ है, कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. फोन लागत नाहीये. अगं येईल तो, त्याला माहिती आहे ना पूजा आहे. हा तोपर्यंत आपण सुरू करूया पूजा. तुला माहिती आहे ना हरतालिकेची पूजा कशाला केली जाते ती? नाही. हरतालिकेची पूजा ही
सदाशिवासारखा भोळा साम नवरा मिळावा, अखंड सौभाग्य लाभावं म्हणून केली जाते. तिथे विडे ठेवलेत ना, तर सगळ्या विड्यांवर हळदी कुंकू वाहा. आणि सावी, मन लावून पूजा कर. सावी, भोळासा म्हणजे धैर्य भोजन सारखं. सॉरी मी काल दिलेलं प्रॉमिस पूर्ण नाही करू शकलो. सो माझा आजचा अख्खा दिवस फक्त तुमचा. बसा गाडी. चला, आता 16 प्रकारचे पत्री महादेवाच्या पिंडीवर वाहा. वहिनी, तुमच्या हाताला काय झालंय? तुझ्या फाटक्या तोंडातून आवाज नाही काढायचा बाहेर. म्हणजे काल मला जे वाटलं होतं तेच झाले. विलास भाऊजींनी अवंती वहिनीला खरंच मारले.